यहाँ पे कोई मेघे रहते? नहीं नहीं, हम मेघे के नाम नहीं जाना। मेघे कोणी नाही राहत इथे. इथे कोणी मेघे राहतो? नाही नाही, तुमच्या आजूबाजूला? नाही नाही, कोई मेघे नाही राहत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे आरोप विरोधकांकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत होत असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही हा गोंधळ दिसून येतोय. नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आल्या असून एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. घर क्रमांक 1 मध्येच तब्बल 200 लोकांची नोंदणी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी केलाय. मतदार यादीमध्ये 150 ते 200 लोकांची नावं एका घर क्रमांकामध्ये आढळली. असं आढळले असताना मी या लोकांना सर्व आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना विचारलं. तिथे आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी पण होते. त्यांना विचारल्याच्या नंतर असं वाटलं का हे फ्लॅट सिस्टीम आहे का, किती बंगले आहे याच्यामध्ये, काय आहे? तर म्हणे काही नाही, फक्त एक लहानचं घर आहे म्हणे. ते मी ते घर बघायला गेलो, यांच्यासोबत बघून आल्याच्या नंतर मला पण अचंब झाला. अचंब झाल्यासोबत मी सीओ साहेबांसोबत भेट झाली. सीओ साहेबांना विचारली यामध्ये मतदार यादी प्रूफ झाली, याच्यामध्ये असा असा घोळ आहे. ते म्हणे मला काही माहीत नाही, शासनाकडून जी येते ती मी प्रसिद्ध करतो, एवढं त्यांनी मला सांगितलं. आपण इथे बघू शकता, हा इथे पण घर क्रमांक 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण आहे, आणि इथे सर्व जातीच्या समाजाचा लोक आहे. मग जर घर क्रमांक 1 जर बावनखळे नावाची जी ताई होती, आम्ही आई होती, तिला विचारलं. त्यांचा मुलगा काल अरविंद, त्याची पण बयान घेतली लोकांनी, आपण पत्रकार लोकांनी इंटरव्ह्यू सर्व लोकांनी घेतली. ते म्हणे माझ्या घरी 7 ते 8च होता असे त्यांनी सांगितले. मग हा 1 क्रमांक येतो कसा, हा शासनाला माझा पण राजीव नगरच्या प्रभाग क्रमांक 5च्या मतदार यादीत घर क्रमांक 1 असा पत्ता अनेकांच्या नावासमोर दिसतो. या सर्व मतदारांची आडनावं मात्र वेगवेगळी आहेत. तर इथे प्रभाग क्रमांक 5ची ही मतदार यादी आहे आणि आपण प्रभाग क्रमांक 5 जिथून सुरू होतो त्या घर क्रमांक 1 मध्ये आहोत. बावनथडे असं नाव दिसतंय आणि या मतदार यादीत पण इथे ते नाव आहे. तर यांना विचारूयात की यांच्या घरात नेमके किती मतदार आहेत. तुमचं नाव सांगा. रणजित संपदा बावनथडे. तुमच्या घरात किती मतदार आहेत एकूण? घर क्रमांक 1 मध्ये 200 मतदार पेक्षा जास्त असल्याचा आरोप होतोय. काय किती मतदार आहेत? 7 ते 8 आहे. आणि ते इथे बावनथडे जयदेव हे कोण आहेत? म्हणजे काकाजी मॅम. 7 मतदार आहेत तुमच्या घरात एकूण. आमचे म्हणजे संपत्र बावनथडे फॅमिलीमध्ये 7 मतदार आहेत. ते माझे काकाजी अजय बावनथडे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या घराच्या नावानी म्हणजे एक घर क्रमांक असं? काल माहिती झालं मला. तुमचा घर क्रमांक असा किती येतो? 5327-28. आणि हा वार्ड नंबर 5 नुसार तुमचा घर क्रमांक 1 आहे का? हा नाही मॅम, 1 नाही. वार्ड नंबर 5 नुसार? 5 नाही, 1 नाही मॅम. जे आहे आमच्या म्हणजे वोटर आय डी मध्ये किंवा आधार कार्ड मध्ये 5226-27 आहे. नाही, वार्ड क्रमांकानुसार जे घर क्रमांक असतात म्हणजे आता इथून वार्ड सुरू होतोय असं सांग. हा इथून वार्ड सुरू होते का 5? मला माहिती नव्हतं की वार्ड इथून चालू होतो आजपर्यंत. काल माहिती झालं. यादीतील ही नावं बोगस नसून ते सर्व याच मतदारसंघात राहतात. फक्त प्रशासकीय चुकीमुळे घर क्रमांक रिपीट झाला आहे असं भाजप आमदार समीर मेघे हे म्हणाले. आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये 200 लोकांचे नावं आहे. त्याची यादीसुद्धा माझ्याकडे आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय, ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं. हां, याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केला आहे, पण एक एक माणूस तिथं राहतो याची मला आपल्याला विनंती आहे की एकदाचं 1 वार 2 तुकडे झालेच पाहिजे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं. माझ्याकडे ही यादी आहे, त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे. तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा. आमचे जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला एक एक घर दाखवतील. या यादीत मेघे कुटुंबातलीही काही नावं आहेत, पण ही माणसं आमच्या प्रभागात राहत नाही असं इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. तुमचं नाव सांगा. काय? माझं नाव गंगाधर गवते. तुमच्या एरियाचं नाव सांगा. राजीव नगर. कोणता प्रभाग क्रमांक आहे?
वार्ड नंबर 5. 5 आहे ना? सरोदीपुरा आहे हा? हा. माझ्या हातात सरोदीपुऱ्याची एक यादी आहे, मतदार यादी. यामध्ये मेघे कुटुंबाचे असे 27 नावं असल्याचा आरोप होतोय आणि इथे मेघे ममता विलासराव, मेघे राहुल, मेघे वैभव, मेघे प्रीती संजय अशी जी नावं आहेत तशी मतदारांची नावं आहे आणि ही फक्त मेघे कुटुंबाचीच नावं आहेत. 27 नावं आहेत आणि ही इथे राहत नसल्याचा आरोप होतोय. इथे कोणी राहतं का हे मी तुम्हाला नाही राहत. मेंगे कुटुंब कोणीच नाही राहत इथं. तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? आपला बचपनापासून इथं राहत आहे. आजपर्यंत तुम्हाला कुठलेच मेघे इथे राहत होते आणि नंतर बाहेर राहायला गेले असे कोणी आहेत? नाही इथं तर नाही राहत मेघे परिवार. आता नाही राहत पण बाहेर आधी राहत होते. पहिल्यापासून बी नाही राहत ना. या राजीव नगर मध्ये इथे माझ्या हातात प्रभाग क्रमांक 5 ची यादी आहे. वानाडोंगरी नगर परिषदेची. नगर परिषदेत येतं तुम्ही? सरोदीपुरा इथेच आहे हा तुमचा? हा राजीवनगर. तर इथे ममता विलासराव, मेघे ममता विलासराव, मेघे राहुल अशोक, मेघे वैभव अरुण असे सगळे मेघे कुटुंब आहे का? मेघे प्रीती संजय इथे कोणी मेघे राहत? नाही तुमच्या आजूबाजूला? नाही कोई मेघे नहीं राहत. म्हणजे इकडे जवळपास तुमच्या या पूर्ण एरियामध्ये कोणीच मेघे नाही? नहीं, समीर मेघे है बस, दूर है. यहाँ पे वोट नहीं डालते. आणि बाकी कुठलेच मेघे कुटुंब नाही? यहाँ कुटुंब में नहीं है. हाँ? नहीं है, मेघे परिवार नहीं है. किती वर्षापासून राहता तुम्ही इथे? का? कितने साल से रह रहे हैं? 50 साल से रह रहे हैं. यहाँ पे कोई मेघे फैमिली रहती है? यहाँ पे ममता मेघे दिख रहे हैं, राहुल मेघे, ऐसे मेघे के करके 27 नाम इस लिस्ट में है, ऐसे आरोप हो रहे हैं. आप यहाँ पे कोई मेघे रहते हैं? नहीं देखे मेघे के. हम मेघे के नाम नहीं जाना. पण आमदार समीर मेघेंचं म्हणणं आहे की मेघेंची 2 कुटुंब वानाडोंगरीत राहतात. ही 2 कुटुंब प्रभाग क्रमांक 7 आणि 11 मध्ये येतात अशी माहितीही भाजपचे नगरसेवक दिनेश गुहाड यांनी दिली. दरम्यान या सगळ्या गोंधळाबद्दल स्थानिक प्रशासनाला आम्ही विचारलं तेव्हा वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल परिहार हे म्हणाले की या यादीतील सगळे मतदार याच मतदारसंघातले आहेत. फक्त मतदार नोंदणी करायला जातात आणि त्यांना घर क्रमांक माहिती नसतो. अशा वेळी नोंदणी करायला गेलेला ऑपरेटर घर क्रमांक 1 किंवा 0 लिहितो. त्यामुळे झालेली ही एक चूक आहे असंही ते म्हणाले. अशाच त्रुटी लक्षात आणून द्यायला महाराष्ट्र विकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या निवेदनाची दखल घेतली आहे. मात्र या सगळ्या प्रकारावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही.